भारतीय जनता पक्षाने एक ऐतिहासिक पाऊल उचललंय। बिहारचे नेते नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। 20 जानेवारी 2026ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अधिकृत निवडीची घोषणा करण्यात आली। यापूर्वी 14 डिसेंबर 2025 रोजी त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती। वयाच्या 45व्या वर्षी हे पद भूषवणारे ते भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत। जे पी नड्डा यांच्यानंतर आता पक्षाची धुरा नवीन यांच्या हाती आली आहे। नितीन नवीन हे बिहारचे भाजपचे एक नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे। नितीन नवीन हे भाजपचे दिवंगत नेते आणि माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत। वडिलांच्या निधनानंतर 2006 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला। पटना येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून ते सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले। बिहार सरकारमध्ये त्यांनी रस्ते बांधकाम, नगरविकास आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये मंत्रिपद भूषवले। भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू मानले जाणारे नितीन नवीन भाजपच्या पिढी बदलाचे प्रतीक मानले जाते। आगामी सर्व निवडणुकांसाठी संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावरच असणार आहे।